मोरया मोरया हे गणपती नामस्मरण झालं. बरोबर आहे. मोरया मोरयाचा भाव अर्थ. हा संसारूपी जगदी भोवसारा डुबत चालण्याची वेळ आली आहे. त्याला करण्याला उपाय हो. हस्ताने टाळी वाजवाने मुखाने गजांचं नामस्मरण करा. विघ्नविनाशक मंगलमूर्ती मोरया रे. विघ्नविनाशक मंगलमूर्ती मोरया रे. बाप्पा मोरया रे. विघ्नविनाशक मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया. नाही, हा मी आहे फिरस्त ब्राह्मण. हा इथे येण्याचं प्रयोजन म्हणजे एकच. असं म्हणतो. कलेश्वर दशावतारांचा आराधक गणपती पंचायतन आलेला आहे. हा. म्हटलं जाता आता पूजा करावी आणि सेवा करावी हा. आणि मंगलमय आशीर्वाद घेऊन जावा या उदात्त हेतून मी इथपर्यंत आलोय. सुरुवात करा. पण नाही, तुमची जर का आज्ञा असेल तर मी सुरुवात करतो. महागणाधिपते चंद्रान समर्पयामि. महागणाधिपते अक्षतान समर्पयामि. महागणाधिपते बिल्वपत्रान समर्पयामि. महागणाधिपते धूपम दीपम समर्पयामि. होय. नाही, हा. देवाचं पूजन झालं. आता देवाच्या नैवेद्याला सुरुवात करूया. हा देवा का लाडू खा लाडू आणि समर्पयामि. हा देवा का केळी खा केळी आणि समर्पयामि. हा देवा का भांडार खा भांडार आणि समर्पयामि. भांडाराचा भाव अर्थ. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी हे गणपती महाराज प्रत्येक हिंदूंच्या घरी अगदी विराजमान होतात आणि प्रत्येक हिंदूजन या गणपतीची मनभावे सेवा करतात. पण बायका म्हणजे एकच धांड जाते. या देवाच्या नैवेद्यास पंच पक्वानं तयार केली जातात. त्यात असा एक पदार्थ तयार केला तो वरून वाटोळा आणि खालून चपटा. प्रचारात आपण काय म्हणतात? आम्ही त्याला मोदक असं म्हणतो आणि आम्ही त्याला भांडार असं म्हणतो. ते जर या देवास अर्पण केले नसतील तर देवाचं पूजन करून असफल नाही. देवाचा नैवेद्य झाला. आता करूया तुम्ही आणि आम्ही आरतीला सुरुवात. सुखकर्ता सुखहर्ता वरदा विघ्नाची. पूर्वी पूर्वी ते कृपाय. सर्वांगी सुंदर भूषण जोडाय. के माळ मुक्ता होणाय. जय देव जय देव जय मंगलमूर्ती धर्मात्म मन कामना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती धर्मात्म मन कामना. आम्ही निघालो पुढील मुक्कामी. तुझ्या चरणी या मच्छिंद्रनाथाचा साष्टांग नमस्कार. परमेश्वरा,
विश्व निर्माण केलंस. या विश्वाचं नाटक म्हणून हे सार विश्व खेळतंय. या नाटकात सूत्रधार देवा तू आहे, आम्ही फक्त सोंगा आहोत. पण ज्यावेळी वृंदानं देवतांना शाप दिला की तुम्ही दैव दगडाचे व्हाल, त्यावेळी सर्व देवतांच्या माती संकट उभं राहिलं. आणि म्हणून गोपाल कृष्णानं आम्हा नवनारायणांना द्वारकेत बोलून घेतलं आणि आम्हाला सांगितलं, नारायण हो, मृत्यूलोकाच्या ठिकाणी कलियुगाला प्रारंभ झाल्यानंतर माणूस न्याय नीती धर्म विसरणार आहे, आनंदीच्या मार्गाकडे जाणार आहे, देवाला कुणीही महत्व देणार नाही. तेव्हा नारायण, तुम्ही नाथ रूपानं मृत्यूलोकी चला, अन्यायाला न्याय द्या, अयोग्याला योग्य मार्ग दाखवा, दुःखितांचं दुःख निवारण करा आणि देवतावरची श्रद्धा तशीच तेवत ठेवा. म्हणून आम्ही नव नारायणांना गोपाल कृष्णाला शब्द दिला, हे देवा, आम्ही अवतार नक्कीच घेऊ, पण त्या अवतारात वेळोवेळी पदोपदी तुमचा आम्हाला सहाय्य हवं. तेव्हा गोपाल कृष्णाच्या मुखातील शब्द, नारायण हो, सर्व शक्ती आम्ही तुमच्या स्वाधीन करणार आहोत. कारण माणसाचा विश्वास दृढ झाला पाहिजे, देव अस्तित्वात आहे हे माणसाला पटलं पाहिजे. आणि म्हणून गोपाल कृष्णाला दिलेला शब्द आम्ही नवनारायण पूर्ण करणार. आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी वाटायला करावे लागले तरी चालतील. म्हणून या मच्छिंद्रानं या मृतभूमीवर येण्याचं ठरविलं. मच्छौद्री जन्म झाला, तेणे करून मी माझा शिष्य समुदाय गोळा केला. त्याच्यातील माझा पट्टा शिष्य गोरक्षनाथ हरिनारायणाचा होता. त्याला दिलेली विद्या, त्याला शिकवलेलं ज्ञान या विश्वाच्या उपयोगी येईल आणि तो माझा पट्ट शिष्य म्हणून जगविख्यात होईल. आम्हा नाथांचं कर्तव्य पंचघरी जावं, भिक्षा मागावी, कोरडा शिदा भिक्षा स्मशानभूमीत आणून ती शिजून गुरु दत्तात्रयाला नैवेद्य अर्पण करावा आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर तोच नैवेद्य दिवसातून एक वेळा नाथाने भक्षण करावा आणि अहोरात्र त्या परमेश्वराचं भजन पूजन करावं, मानवाला भक्ती मार्गाकडे वळवावं. म्हणून माझा पट्ट शिष्य गोरक्ष पंचघरी भिक्षा मागण्यासाठी म्हणून गेलाय. येईल नक्कीच. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. हे गुरु दत्तात्रया, हा हरिनारायण तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी शतश अभिवादन करतोय. खरंच ज्यावेळी द्वापारयुग संपण्याचा प्रसंग समीप आला तेव्हा देवकी नंदनानं आम्हा नऊ नारायणांना द्वारकेत पाचारण केलं. महासती वृंदेच्या शापामुळं आम्ही देव कलियुगात दगड रूपानं वावरणार आहोत. त्या मानवी मानवांचं समाधान व्हायला हवं. एवढंच नव्हे तर भक्ती मार्ग जोपासायला हवाय. समोर महामुनीनं मिळवलेला साबरवितेवर कवित्व व्हायला हवंय. म्हणून तुम्ही नऊ नारायणाने नवनाथ म्हणून अखिल मुमुक्ष जनांच्या अवतारार्थ मृत्यूलोकी अवतार धारण करा. देवकी नंदनाची झालेली आज्ञा आम्ही नारायणाने मान्य केली आणि अखेर कोणत्या नारायणाला कुठं कसा कधी जन्म घ्यावा हे त्यावेळी सूचित करण्यात आलं. त्याप्रमाणे चंद्रगिरी नगरात वास्तव्य करणारी माझी माता सरस्वती हिला माझ्या गुरुदत्तात्रयानं सूर्यरथ अभिमंत्रून विभूती दिली. विभूतीचा अनादर झाला. उकिरड्यावर फेकली गेली. 12 वर्षाचा प्रदीर्घकाळ त्या उकिरड्यात आमचं वास्तव्य झालं. 12 वर्षानंतर आमच्या गुरुदेवतेनं त्या गोवरातून आम्हाला बाहेर काढलं. गोरक्ष ही संज्ञा आमच्या देहाला ठेवली आणि नाथ दीक्षा देण्यासाठी आपल्या बरोबर माझ्या गुरुदेवतेनं मला आणलं. नित्य नियमाप्रमाणे माझ्या गुरुदेवतेनं आम्हाला दीक्षा देण्याचं कार्य केलं. पण आम्हा नवनारायणचं कर्तव्य 5 गृही जावं, कोरडा शिदा मातुकरी मागावी,
ओम भवती भिक्षांदेई हे शब्द आपल्या मुखातून बाहेर काढावेत आणि मिळालेला शिदा स्मशानभूमीत आणावा. योग्यरित्या तो शिजवावा. गुरु दत्तात्रयाला नैवेद्य दाखवावा आणि जीवा शिवाची भेट घेणारा महायज्ञ आम्ही 9 नारायणांनी या स्मशानभूमीत पार पाडावा. नित्य नियमाप्रमाणे समोरच्या 5 गृही गेलो. कोरडा शिदा मागितलाय. ती मिळालेली भिक्षा घेऊन गुरुन चरणाप्रथमचं आगमन झालंय. जय अलख निरंजन. हरि ओम. अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ. जय लक्ष्मी निरंजन. यशस्वी भव. आशीर्वाद मिळाला. क्षणभर स्वर्ग 2 बोट उरल्याचा भास या गोरक्षाला झाला. कारण प्रबोध निर्मळ न धरे ऐसा गुरु कशाला. प्रबोध निर्मळ न धरे ऐसा गुरु कशाला आणि गुरुपदी निष्ठा न धरे ऐसा शिष्य कशाला. अर्थात या 2 चरणात माझे 12 महातीर्थ सामावले. सारा ब्रह्मांड सारा विश्व या चरणात सामावल्याचं समजून आज मी चित्तावर या चरणाची यथासांग सेवा आम्ही केली. आपला आशीर्वाद मिळवावा एवढंच नव्हे तर आपल्या आशीर्वादाचा कृपा करून अखिल मुमुक्षुरांचा उद्धार करण्यासाठी साबर विद्येवर कवित्व करावं आणि समरानं मिळवलेला त्या साबर विद्येवर कवित्व करून जगात भक्तिमार्ग म्हणजे काय हे अखिल विश्वाला पटवावं या इच्छेनं आम्ही पृथ्वी पर्यटन करतो. ज्या दिवशी गौरातून तुला बाहेर काढला त्या दिवसापासून या क्षणापर्यंत मी तुझी प्रचिती घेतली. वेळोवेळी पदोपदी तो उत्तीर्ण झाला. अरे ज्याला स्वप्राणाचा विचार केला नाही आपल्या गुरुसाठी आपला नेत्र हिजामा बहाल केला गुरुदेव तो माझा पट्ट शिष्य. कारण तेवढी माझी निष्ठा तेवढी माझी स्वामी भक्ती आणि त्या भक्तीच्या बळावरच मी माझा बुबुळ काढून त्या स्त्रीच्या हातावर ठेविला. एवढंच नव्हे तर तुम्हाला आवडणारा तो वडाचा पदार्थ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं कार्य केलंय. अनेक संकटाला आम्ही तोंड दिली आणि त्या संकटाचं निवारण करून आम्ही मार्गक्रमण करत आहोत. पण गुरुदेव आज मात्र कुतूहलतेनं तुम्ही माझ्याकडे पाहतात. चेहरा वाचण्याची चांगली कला तुम्ही मला अवगत करून दिलात. सांगा गुरुदेव असं काय या गोरक्षाला सांगायचं आहे आणि म्हणून कुतूहलानं तुम्ही आज माझ्याकडे पाहता. बेटा गौरव आतापर्यंत जे मी काय केलं ते तुला ज्ञात आहे. गुरु दत्तात्रयाची 12 वर्ष भक्ती केली आणि त्या भक्तीचं श्रेय पूर्णत्वाच्या आशीर्वादानं आम्हाला मिळालं. अगदी खरं आहे. हो ना. पण आता तोच आशीर्वाद माझ्या गोरखाला मला मिळवून द्यायचा आहे. मग गुरुदेव ज्या नागाश्वस्त वृक्षाखाली 12 वर्षाची खडतर तपश्चर्या केली रजसत्व आणि तम या 3 गुणांचं एकीकरण झालंय. या कलियुगाचा गुरु कोण असेल तर गुरु दत्तात्रय होय. तुम्ही माझे गुरु आहात पण सद्गुरु मला भेटायला हवाय. मग निघालोय. मी जर पूर्ण व्हायला हवा असेल तर त्याच नागाश्वस्त वृक्षाखाली मी 12 वर्षाची खडतर तपश्चर्या करेन आणि त्या गुरु दत्तात्रयाचं दर्शन मिळवून पूर्णत्वाचा आशीर्वाद हा तुमचा पट्टा शिष्य घेईल. बेटा गौरव मानवाच्या जीवनात 12 क्षणही महत्वाचे असतात. 12 वर्ष तर पुढचा प्रश्न आहे आणि म्हणून 12 वर्ष तपश्चर्या न करता देहाला कष्ट न देता तुझा गुरु तुला देवता कवी पूर्णत्वाचा आशीर्वाद देऊन देणार आहे. होय आणि त्यात आम्हा नाथाचा स्वार्थ नाही बेटा. स्वार्थ आहे तो माणसाच्या कल्याणाचा. मग गुरुदेव 12 वर्षाचा प्रदीर्घ काल वाया न घालविता गुरु दत्तात्रयाचं दर्शन देव देवतांकरवी जर मला घडवत असाल तर चला गुरुदेव तुमच्या आज्ञेचा बांधील मिळेल. आम्हाला क्रमाक्रमानं पुढे गेलं तुमच्या उमटलेल्या पावलाच्या ठशाचा आधार घेऊन मी तुमच्या
तीन कार्यासाठी तीन देवतांनी आपलं जीवन वाहून घेतलंय. पण मन थोडं उदास होतो, कारण या पृथ्वी तलावर ज्या कलीनं प्रवेश केला, कलियुगाला प्रारंभ झाला आणि म्हणून सर्व देव वृद्धीच्या शापाप्रमाणे दगडाचे झाले. आणि म्हणून आम्ही सर्व देव देवतांनी 9 नारायणांच्या हाती मंत्र सामर्थ्य देऊन जगाच्या उद्धाराचं कार्य त्यांच्या हाती सोपविलंय. पण मन थोडं उदास होतं. अवधूत चिंतन कवी हरी सहित आपल्या कल्याण वस्तू कल्याण वस्तू कल्याण वस्तू. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांचे एकाच वेळी पठण करणारा वेदवक्त देवते हे 4 मुखाच्या चतुरानना हरी नारायणाचा अवतार गोरक्षनाथ कल्याण वस्तू खंडित सिंधुवा विश्वमान भोगीमान. देवा, या क्षणी हा कवी काल बोला बोला. हे कदाचित आपल्याला ज्ञात नसेल. कोणती समस्या आहे आपणासमोर? गुरु दत्तात्रयानं आमच्या माती दिलेली जबाबदारी आम्ही पार पडत असताना परमेश्वरा, आता तुमच्या सहकार्याची या नाथांना अत्यंत गरज आहे. अवश्य आणि अवश्य. म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय. माझा पट्ट शिष्य गोरख याला देवा पूर्णत्वाचा आशीर्वाद तुमच्या कर्मी या क्षणी, याच वेळी, याच स्थळी हवाय. काय होय देवा. मच्छिंद्रनाथ, आणि ती तुम्ही इच्छा आमची पूर्ण करणार. प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला ह्या देवतांचं सहकार्य मिळेल असं आश्वासन आम्ही दिलं. आपलं हे आश्वासन. पण ही मात्र समस्या फार गंभीर आहे. देवा, ही गंभीर समस्या नाही. नाही? कारण या नाथांचा स्वार्थ नाही, तर जग उद्धार करायचा. हो, सत्य आहे ते. आणि म्हणून देवा, तुमची साथ आम्हाला हवी आहे. अवश्य मिळेल. तेव्हा द्या. पण मच्छिंद्रनाथ, आपण 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून त्रयदेवताने करून होऊन गुरु दत्तात्रयाचं आपणाला दर्शन झालं. पूर्णत्वाचा आशीर्वाद. देवा, हे मलाही द्यायचं आहे. होय ना? पण वेळेचं बंधन आहे, वेळेला महत्व आहे. हो. 12 वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत मुमुक्षजनाचं काय होईल, माणसांचं काय होईल, याचा विचार करूनच मी हा निर्णय ते घेतलेला आहे. पटतंय मला गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ. तरी पण या आपल्या शिष्याला पूर्णत्वयाचा अधिकार या ब्रह्मदेवाचा नाही. देवा, छे, 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 छे. आम्ही ना ते माझ्याला होणार नाही. आम्ही ना हट्टी सोबत आहोत हे आपल्याला ज्ञात असेल. पण या नाताना पुढचं पाऊल उचलू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मुखाच्या माझ्या शिष्याला पूर्णत्वाचा मच्छिंद्रनाथ, आपण अट्टहासानं भट्टी बनू नका, कारण तो अधिकार माझा नाही. फक्त एकच, जे जे आपलं सामर्थ्य असेल ते आपला सामर्थ्य प्रकट करून जर का आपला हट्ट पूर्ण पण जर आमची कसोटी तुम्हाला घ्यायची असेल, तर बेटा गोरख जय लक्ष्मी होऊ नये कसोटीला. आदेश गुरु माऊली. या व्यक्तीला हे कळू दे की नाथ कोण आहे. मंत्र शक्तीच्या बळावर दत्तात्रयाचं दर्शन आम्ही मृत्यूलोकी सुद्धा घेतलं असतं, पण तुम्हाला देव देवतांचा मान सन्मान राखावा हो. याच्यासाठी आम्ही या स्वर्गलोकी रवाना झालो. पण या ब्रह्म दरबारी जर आम्हा नाथांच्या अवहेलना होत असेल, तर केलेली सारी माझी भक्ती मी पणाला लावीन, गुरु आदेश मान्य करीन. तुम्हा देव देवतांशी मी संघर्ष करून गुरु दत्तात्रयाचं दर्शन मिळवीन. अरे वा, मग जर तुमची पाऊल पडली असतील तर त्याला सुद्धा समोर स्वीकारलं आहे. गोरक्षाने तुमचा आव्हान स्वीकारलंय. हरि ओम.
ज्या योगे वीरांची दोनच हुंकारले गेले, पण हे कुठं जाणार? हस्ताचा अधिकार आहे विभूतीचा चमत्कार. हं. या देवताला तुम्ही राखीलात, पण देव जर असे स्थान सोडू लागले तर दत्तात्रयाचं दर्शन होणार नाही. याच्यासाठी यांच्या उमटलेला मागे- पाऊल शिखरापर्यंत एक सरकम निरीक्षण करतोय. प्रत्येक माझ्या भक्तांच्या मुखाटे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करा. या लोकी सुख आणि परलोकी सैन्यमत घटावं याच्यासाठी आटोकाट प्रयत्न ज्या स्थळी आलो ते स्थळ आमच्या देवाचं, शिवशंकराचं, भोळ्या देवाचं. मग हा आरंभ्याला घेऊया त्या देवाचं दर्शन. कैलाशीचा देवा, होईल मनची. हे देवा देवा शंभू महादेवा, हे पिनाक पाणी डमरधरा नागवशना नीलकंठा गौरीशं देवा, हे काशी विश्वेश्वरा, हे पशुपालना पशुपती मोचना गंगाधरा दिगंबरा सदाशिव महादेवा. या क्षणी हा गोरक्षनाथ हा कविनारायण आपल्या चरणी साष्टांग कीर्तिमान भव, कीर्तिमान भव, कीर्तिमान भव. देवा. जय लक्ष्मी निरंजन. वीरांची इथं काल हे आपल्याला कळत असेल, मग देवा द्या माझा पट्टश गोरख याला पूर्णत्वाचा आशीर्वाद द्या. मत्स्यनाथ तुझा पट्टा शिष्य गोरख याला पूर्णत्वाचा आशीर्वाद द्यावा. कोणी मी हो सर्व अधिकार तुझ्या हाती देऊन तुझ्या देवा देवा अधिकार माझ्या हाती आहे हे मी मान्य करतो. पण देवा हो, अधिकाराचं अतिक्रमण आम्हाला अथानं नाही बरोबर करायचं. आहे. ते जर आम्हाला अथानं घडवायचं असतं तर मृत्यूलोकातून मंत्र सामर्थ्याच्या बळावर तुम्हा अखिल देवताला आम्ही मृत्यूलोकी आणलं असतं. पण ते आम्हाला करायचं नाही. तुम्हा देवतांचं महत्व तत्व आम्हाला राखायचं होतं, पण तुमच्या चरणापर्यंत आम्ही आलो. तेव्हा आडेविडे घेऊ नका. देवा आपली इच्छा योग्य माझ्या देवा अंत पाहू नका आमचा. आपला अंतवेळी भाव होईल तर आपली इच्छा थोर आहे, पण यावेळी पूर्ण करण्याचा तो अधिकार आमचा नाही. याच वेळी झाली माझे पूर्ण तुम्ही आणि जर होत असेल तर देवा, या क्षणी पहा. आहे नाद इथं काय घडलं आहे. बेटा गोरख प्रत्यक्ष आपल्या शिष्याला सांगा की पुन्हा परमेश्वराच्या ध्यानाला आपण मग्न आहोत. एका स्थळाचा विचार करून आपला पूर्णत्वाचा आशीर्वाद देण्याचे आम्ही देवा हो, एका स्थळाचा विचार करूनच मी नाथाने तुमच्याकडे येणं केलेलं आहे. अर्थात 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ घडवायचा नाही आम्हाला. या क्षणी या स्थळी तुम्हा देवतांकडे आम्हाला दत्त दर्शन मिळवायचं आहे. हा गोरख, या क्षणी तरी आपला तत्दर्शन मिळणार नाही या ठिकाणी. आणि मिळालं नसेल तर गुरु आज्ञा मला झालेली आहे. त्या गुरु आज्ञेप्रमाणे या ब्रह्मदेवाची जी अवस्था झाली तीच अवस्था तुमची करू एवढं मात्र तुम्ही अत्यंत अडीवडचा प्रसंग होतोय. प्रत्येक प्रसंगाला सुगंध होऊन जय लक्ष्मी निरंजन. सीताबाई तुमचं या आव्हान.
तेव्हा पण हे जर म्हणू लागलं तर कार्यभाग सफल होणार नाही. म्हणून चला चालू शरीरांचा हरी ओम. हरी ओम. सत्यपरम. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अर्थात भक्तजनांच्या रक्षणाकरता दुर्जनांच्या हननाकरता आणि या जगात धर्मसंस्थापना करण्याकरता प्रत्येक युगात मी अवतार घेतो. ओंकारापासून माया, मायेपासून उत्पत्ती असे 3 देवतांची उत्पत्ती झाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देवता, प्रत्येक देवता आपापलं कार्य व्यवस्थितपणे पार पाडतायत. आजपर्यंत भक्ती मार्ग जोपासण्यासाठी आम्ही देवता झटलो. एवढंच नव्हे तर रुंदीच्या सापामुळे या कलियुगात आम्ही दगडाचे बनलो. आणि म्हणून हा भक्ती संप्रदाय चालू राहावा याच्यासाठी आम्ही तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो आहोत. इच्छित मनोरथा सफला संतो. देवा हे त्रिगुणातीता भोज भाजना परमहंसा परमपुरुषा, हे महाभागा सत्वविराट सत्वशिला, हे देवा, हे वैकुंठीच्या नारायणा, हे कमलोद्भवा कमलनेत्रा, हरिनाथ अवतार गोरक्षनाथ पद कमली लीन होतोय. शुभम भवतु मंगलम, शुभम भवतु मंगलम. देवा हे देव इथं आले, अर्थात तुम्हाला काय घडलं हे ज्ञात झालं. मग परमेश्वरा द्या माझा पट्ट शिष्य गोरख ज्याला पूर्णत्वाचा आशीर्वाद द्या. गुरु दत्तात्रय करवी ज्याप्रमाणे आपण आमची भक्ती केली आणि तुम्हाला आम्ही पूर्णत्वाचा आशीर्वाद देण्यासाठी तत्पर झालो, त्याप्रमाणे तुमच्या शिष्याने यापुढे भक्ती करावी. त्यानंतर पूर्णत्वाचा आशीर्वाद मिळवून घ्यावा. 12 वर्षाचा कालावधी आहे, याच्या पुढे मला घालवायचा नाहीये. म्हणजे तर माझ्या शिष्याला याच वेळी घालवायचा असता तर या देवलोकावरचा आम्ही गेलो नसतो. आमच्या भक्ती प्रबलाच्या बळावर आम्ही तुम्हाला देवताला मृत्यूलोकी नेला असतो. मला ते तसं घडवायचं म्हणून विनंतीनं सांगतो आहोत, याला पूर्णत्वाचा आशीर्वाद द्या. मच्छिंद्रनाथ, ते केव्हाही शक्य होणार नाही. आतापर्यंत आम्ही अधर्माने चाललो नाही आणि यापुढे चालणार नाही. याच्यासाठी हा तुमचा हट्ट पूर्ण होणार या ठिकाणी पूर्ण होणार नाही. शक्य असं काहीच नाही, सर्व शक्य आहे. पण देवता तू आभाद्याबात राहावं याच्यासाठी आम्ही नवनाथ झटतो आहोत. आणि जर पूर्णत्वाचा आशीर्वाद तुम्ही देव देत नसाल तर या क्षणी जो प्रसंग यांच्या माती आला तोच नारायण तुझ्या माती येईल. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की या शांती ब्रह्माच्या ठिकाणी अशांती माजवणार आहात आणि पूर्णत्वाचा आशीर्वाद मिळून घेणार. नाही नाही नाही, कुठंतरी आपला गैरसमज होतोय. आम्ही ना अशांती माजवण्यासाठी या शांतीधामात नाही आलो आहोत. तर त्या भक्ती मार्गाचा प्रसार आम्हाला घडवायचा आहे. तो भक्ती मार्गाचा प्रसार घडवायला मी लायक ठेवायचा. तुम्हाला देवतांचा पूर्णत्वाचा आशीर्वाद म्हणजे गुरुदत्तात्रयाचा आशीर्वाद ज्यावेळी मला मिळेल तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी लायक ठरेल. म्हणून आमची तुम्हाला अर्धवाची करण्याची विनंती आहे. लवकरात लवकर दत्त दर्शन ते शक्य होणार नाही. आणि घडलं नसेल तर गुरुहत्या मला झालेला आहे. तुम्हा देवतांची दानं जाणून अखेर आम्ही ते तुम्हाला करायला भाग करण्यासाठी मी तत्पर आहे. Oh,
चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आमोरी बसले मनाए सद्गुरु बनाए सद्गुरु बनाए ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आमोरी बसले मनाए सद्गुरु आश्चर्य नवलकी चमत्कार विभूतीच्या बळावर त्रिगुणात्मक त्रैमूर्तीचं एकीकरण केला. दत्तात्रयाचं दर्शन मला झालं. दत्त भजनात मी तदात्मस्था. दत्तदेव क्षणार्धात अंतर्धान पावले. अर्थात गुरुदेव या क्षणी तू पूर्ण झाला आहे. आता माझी गरज तुला नाही. काय तू म्हणा? स्वतंत्र राहू शकतो. तुला स्वतंत्र ज्या विभूतीच्या बळावर तुम्ही दत्त दर्शन मला घडविलात, अर्थात आज मी पूर्ण झालोय. स्थावर विद्येवर कवित्व करण्यासाठी मी यथायोग्य ठरलेलो आहे. आणि शिष्य समुदाय गोळा करण्याचा तुलाही अधिकार आहे. आताच तुम्ही मला म्हणाला याच्या पुढं माझी गरज तुला नाही. म्हणजे गुरुदेव नेमकं तुम्ही काय करा? एकच आता तुझ्या माझ्या माहेरचे पाश आम्हाला तोडावे लागले. आतापर्यंत माझ्या सान्निध्यात वागलास. पंचगृही जाऊन कोणा शिदा भिक्षा मागून आणली. पण आता नाही बेटा, तुला वेगळा मार्ग धरावा लागेल गुरुदेव आणि मला वेगळा धरावा लागेल. म्हणजे ज्या प्रमाणात धेनू वस्ताची ताटातूट होते त्या प्रमाणात तुमची आणि माझी ताटातूट होणार होणार आहे. आहे. पण माया ही मिथ्या आहे. मायेच्या विस्तृत जाळ्यात नाही गुरपटणार मी. कारण तेवढं ज्ञान बनविला तुम्ही मला. तुमचं आणि माझं कार्य फार वेगळं वेगळं आहे. आणि यथासांग पार पाडण्यासाठी तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या मार्गाचं अवलंबन करावं लागणार आहे. हो. सांगा गुरुदेव तुम्ही आता कोणत्या दिशेने जाणार आहात? मी आता उत्तर दिशेला निघालो. उत्तरेच्या दिशेने. उत्तराच्या दिशेनं आणि मी तू दक्षिणेच्या दिशेनं. दक्षिण दिशेने प्रयाण करायला हवाय. हो. तुम्ही उत्तर दिशेने जाणार आहात. तुम्ही भक्त समुदाय गोळा करणार आहात. साबरी विधीवर कवित्व करून मुमुक्ष जनांचा उद्धार करणार आहात. तेच अमृत मी माझ्या उराशी बाळगायला हवंय आणि साबरी विधीवर कवित्व करायला हवंय. बेटा. पण गुरुदेव पुन्हा तुमची माझी भेट 12 वर्षांनंतर 12 वर्षाचा मलिंद काळ लोटल्यानंतर तुझी माझी भेट होईल. गुरुदेव 12 वर्षानंतर तुमची आणि माझी भेट होईल. तोपर्यंत तुम्ही आणि मी एकमेकापासून विभक्त होणार आहोत. गुरुदेव तुमचा संदेश घेऊन या क्षणी मी निघालोय माझ्या स्वकर्तव्यासाठी. तुम्ही चला तुमच्या दिशेनं, मी निघालोय माझ्या दिशेनं. पण एक लक्षात ठेवा 12 वर्ष पूर्ण होतात
या तुमच्या बेटा गोरखा तुमची भेट व्हायला हवी. होणारच. जय लक्ष्मी निरंजन. हरी हरि ओम समाधान एकाच गोष्टीत, मी स्त्री असून या राज्याची सूत्र माझ्या स्वतःच्या हाती घेतलेत आणि या स्त्री राज्यात प्रत्येक स्त्रियांना न्याय देण्याचं कर्तव्य करते. आतापर्यंत प्रत्येक स्त्रियांच्या इच्छाकांक्षा पूर्ण करण्याचं कर्तव्य मी स्वतः करते. आतापर्यंत कोणत्या तऱ्हेची न्यूनता कधी आणि केव्हा सुद्धा भासू दिली नाही. फक्त मनाच्या ठिकाणी राहिलेली एकच खंत, या राज्यात जर पहिला असेल तर पुरुष मात्र जन्माला येत नाही. हे फक्त स्त्री राज्य म्हणूनच राहिले नाही. पुरुषाचा गर्भ असेल तर तो घळून पडतोय, कारण प्रत्येक 6 महिन्याने एखादी स्त्री जर गर्भवती राहिली असेल आणि भूभूकार झाला असेल तर खरोखरच तो गर्भ घळून पडतो पुरुषाचा असेल तर, आणि स्त्रीचा मात्र राहतोय. पण हा शाप पूर्णपणे दिलाय तो सुद्धा शाप मला आठवतोय, कारण मी एक दिवस अशी सहज अंगणात उभी असताना उपरिक्ष वसू विमानानं प्रवास करत होते. सहज माझा रक्षा आकाशाजवळ गेला आणि त्या उपरिक्ष वसूंच्या जवळ माझा लक्ष पोचतात खरोखरच वाऱ्यानं त्यांचं वस्त्र दूरच झालं होतं आणि वायुवेगानं जाणारे उपरिक्ष वसू यांच्या विषय दंडावर माझा लक्ष पडला. सहजरित्या मला हसू आलं. मी हसण्याचं कर्तव्य केलं. त्याच वेळी त्या उपरिक्ष वसूनं मला शाप दिलाय की मैनाकिनी, याच्यापुढे या स्त्री राज्यात एकही पुरुष जन्माला येणार नाही आणि तो शाप भोगण्याचं कर्तव्य मी मैनाकिनी करते. या राज्यात माझा एकही पुरुष जन्माला येत नाही. पण जाऊ द्या, आतापर्यंत प्रत्येक राज्यात पाहण्याचं कर्तव्य केलं असेल तर कित्येक पुरुष राज्य शकट चालवत आहेत, पण इथं मात्र मी एक स्त्री असून राज्य शकट चालवण्याचं कर्तव्य करते. पण परमेश्वरा, हे सगळं तुझ्या कृपेमुळं आतापर्यंत तुझ्यावर भरोसा ठेवून हे राज्य चालवण्याचं कर्तव्य मी केलं. मानिल प्रिय देशशील दैव होई प्रतिकूल, देशशील दैव होई प्रतिकूल, देशशील दैव होई प्रतिकूल, गाठाया कीर्तिशिखर सोडिला कुलाचार, गाठाया 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 कीर्तिशिखर सोडिला कुलाचार, वाट मला हीच गमे, वाट मला वाट मला वाट मला हीच गमे, वर्ग तुझा दारुचा मानवीय देशशील दैव होई प्रतिकूल, मानवीय देशशील दैव होई प्रतिकूल, मानवीय देशशील दैव होई प्रतिकूल. पण परमेश्वरा, तुझ्यावर भरोसा ठेवून आतापर्यंत हे राज्य शकट चालण्याचं कर्तव्य करते. पण नित्याप्रमाणे राज्याच्या वेशीवर जावं, फेरफटका मारावा, हा माझा नित्याचा क्रम आहे. मग आज स्वतःहून राज्याच्या सीमारेषेवर जावं आणि परशत्रूचे चक्र येणारं परतून द्यावं, हा माझा नित्याचा कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी या ठिकाणी नारायण
नारायणा, हे जगज्जीवना पतित पावना अनंतकोटी ब्रह्मांड नायका, हे विश्वकार्य घडावं, विश्वकार्यात अनेक भक्त निर्माण व्हावे आणि तुझे हे दैवी तेज आहे हे अबाधित राहावं, यासाठी आमची पायपीट आहे. आता वेळ कशाला? नारायण. अरे वा, या राष्ट्राच्या वेशीवर फेरफटका मारावा म्हणून माझं आगमन झालं. पण ही अनोळखी व्यक्ती, हा काय प्रकार? नारायण. याच पाहिल्या होत्या, पण याचं वेषांतर मात्र माझ्याप्रमाणे नाही. म्हणजे ही व्यक्ती दुसरी कोणीतरी असायला हवे. नारायण. कोण आपण? नारद. नारद? नारद. अरे वा, वेगळंच नाव ऐकलं. मी पुरुष. पुरुष. काय? पुरुष. पुरुष? फार चांगलं झालं, कारण त्या दिवसाची मी वाट पाहत होते. काय म्हणते काय? कारण माझ्या जीवनात मी फक्त स्त्रियाच पाहिल्या, पुरुष कधी पाहिला नव्हता. काय सांगते काय? ते सुख हवं, ते सुख आता मला मिळणार. म्हणजे कारण मला रती सुख हवं होतं, रती सुख, आणि ते तुझ्यामुळे जर मिळालं असेल, या पुरुषाकडून, या स्त्री राज्यात पुरुष नाही, तुझ्याबरोबर जर मी लग्न केलं असेल तर निदान या राज्यात एखादा पुरुष कधी जन्माला येईल. त्याच्यासाठी मी आता तुझ्याबरोबर लग्न करायला. आज माझ्या मनात समाधान केलं आणि म्हणूनच याच्या पुढं मी तुझ्याबरोबर बरोबर आणि मला सुद्धा असाच नवरा हवा. मला हे वेगळं नाविन्य आदराला पाहत राहतील माझ्या नवऱ्याजवळ सगळेजण. तिचा नवरा शेंडीवाला फार चांगलं आहे. याला ब्रह्मविना म्हणतात. बरं झालं, हे बांधल्यानंतर कुठं पळणार नाही. म्हणजे आणि माझ्या नवऱ्याला मी पळू देणार म्हणून सांगते, नवरा म्हणून मन मोहनारे आणि ती मुलं मला बाबा म्हणते, तुम्हाला आई नाही. तू सगळ्या स्त्रिया असल्यामुळे आई हा शब्द आला, पण तुम्हाला बाबा म्हणतील. त्यावेळी असं करूया, काय करूया? आपण लग्न केव्हा करूया? करूया ना, लवकरात लवकर. लवकर आता उठून टाकूया. शेंडीवाला नवरा मला आवडलेला आहे. ए बाई, काय सौंदर्य. काय नाव का आपलं? माझं नाव मैनाकिनी. मैनाकिनी? हो हो हो, मैनाकिनी. नको नको ग, आंघोळ करावी लागेल आता. म्हणजे नाही मी घालेन ना. नाही तुझी आंघोळ नको. ते काय झालं ठाऊक आहे का? काय झालं? मी तुझ्याशी लग्न केलं असतं तर मला काय वाटतं, पण करणार काय? मी ब्रह्मचारी. ब्रह्मचारी म्हणजे माझं लग्न केव्हा होणार नाही. अरे पण तुम्ही सगळेच असे राहिला तर पुढे आमचं काय? आणि त्यातल्या त्यात हे काय म्हणजे? हे तुला विचित्र दिसतंय ना? नाही, मला असंच हवाय ना. हे असंच? हो, असंच हवाय. मला एकट्यालाच पाहिलंस? म्हणजे मी एकच पाहिलंय पुरुष. हे काय? आताच प्रथम पाहिलंय आणि म्हणून तुम्हाला सांगितलंय. वेडी ग वेडी. म्हणजे काय झालं? या जगात आणखी पुष्कळ आहे. काय? पुष्कळ आणखी पुरुष आहेत माझ्यापेक्षा. अरे वा, तुला शोभणारा. म्हणजे तू म्हणजे काहीच नाही, याच्याही पेक्षा सुंदर. मी म्हणजे काहीच नाही. तुझ्याजवळ पाण्यासारखं काही काहीच नाही. मग तुझ्यापेक्षा एखादा
सुंदर जर पुरुष असेल कसं आणि दुसऱ्याचं आहे कसं दाखवू का तुला? पण एखादा पुरुष चांगला मिळेल ना मला? चांगलं म्हणजे काय तुला शोभेल असं दाखवू तुला? खरोखर दाखव. मग असं रामनाथ पिशा वगैरे वगैरे चालेल. राम स्मरावा राम सदोदिता राम स्मरावा रामा
माझ्याशिवाय तू जगणार नाही. मी आवडले नाही. तू मेलीस तरी मला त्याचं दुःख नाही. काय? अगं मी बाल ब्रह्मचारी. हे दृश्य जर कोणी पाहिलं असेल प्रत्येक जण माझ्यावर बोट टाकतो. इकडे या तरी. काय? मी काय सांगते माहितीये का, तुमच्या बरोबर लग्न का? हा? तुमच्या बरोबर लग्न का? म्हणजे एवढं माझ्यात काय वाटलं तुला? तुमचं हे खरं नाविन्य आहे. हा? त्याला होती शेंडी, तुम्हालाही शेपूट. आणि म्हणून म्हणते, असं शेपूटवाला नवरा जर मिळाला ना तर कुठे पळून जाणार नाही, पकडायला पडा. म्हणजे नवरा पाहिजे तो शेपुंडवाला. हो, तुम्ही आवडलात. खरंच काय का? तुमचं हे तोंड खरोबर पाहिलं की म्हणजे समाधान. माझ्यासारखा देखना कोणी नाही. होय तर असं आहे. जय श्रीराम. मग आपण लग्न करूया. बरोबर. लग्न झालं की तुम्हाला मला मुलं होती, मला बाबा म्हणतील, मला आई म्हणतील. माझा बाबा नको. काय झालं? मी कुणाचा बाबा नाही. काय? तू म्हणतेस की मी लग्न तुमच्या बरोबर करीन. जर तुला नवरात हवा असेल, जर तुला नवरात हवा असेल, तर जर तुला लग्न करायचं असेल तर तुमच्या बरोबर. तुझ्यासाठी, माझ्यासाठी तुझ्यासाठी केव्हा करूया? अगं, मी नव्हे, मग माझा सुंदर नवरा काय? मी शोधून घेऊन येतो. शब्दावर भरवसा नाही. काय? कारण त्या शेंडीवाल्यानं तसंच सांगितलं, तुझ्यासाठी नवरा मी दाखवतो म्हणून. पण मी राम भक्त आहे. आणि तू जसं बोलतो तसा चालतो. नाही, शब्दावर विश्वास नाही. मग याच्यासाठी तुम्ही असं करा, तुम्ही जर म्हणता की माझ्याही पेक्षा चांगला नवरा मी तुला देण्याचं कर्तव्य करीन, मी तुमच्या शब्दावर भरवसा नाही असं नाही, पण वचन देऊन सांगा, वचनपूर्वक सांगा. म्हणजे वचन दिल्यावर तुझ्या मनात समाधान होईल. सांगा वचन देऊन. याच वेळी हा सखा हनुमंत तुला वचन देतोय, तुझ्यासाठी मी नवरा शोधीन, मी नवरा शोधीन, मी नवरा शोधीन. तुम्ही नाही, जोपर्यंत नवरा मिळत नाही तोपर्यंत तुमच्या मागोमाग राहणार आहे. चालेल. नवरा दिसेल त्यावेळी तुमची शेपटी. तुझ्यासाठी मी नवरा देईनच नाही. आणि समजा नवरा मिळाला नसेल तर तर हे तुमचं शेपूट अडकलं असं समजा. काय सांगते?